मसालेदार भाज्या, भात, पुरी, वरण आणि आमरस अशा पदार्थांचं भरलेले ताट जर मंडळी तुम्हाला कोणी आणून दिलं तर त्यावर तुम्ही अगदी 2 मिनिटात हल्ला चढवाल। पण मित्रांनो, समाजात अशीही काही मंडळी आहेत ज्यांनी अशा पदार्थांची नावं जरी ऐकली तरी त्यांना आपल्या वाढणाऱ्या वजनाचं टेन्शन येतं। तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की मग आता आम्ही खावं काय? तर मित्रांनो, अगदी टेन्शन घेऊ नका तुम्ही, पण आपल्या ताटातून आपल्या पोटात नक्की कोणत्या पदार्थांचा समावेश असावा याची माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे। मित्रांनो, माझं नाव गौरव हक्के, चला निघू या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करतो। तर आज आपण पाहणार आहोत की दीर्घ आयुष्य जीवन जगण्यासाठी नक्की कोणकोणत्या पदार्थांचा समावेश असावा। घरातल्या जेवणातून काय आणि बाहेरच्या आहारातून काय, आपल्या शरीराला गरज असते ती प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेटची। पण मित्रांनो, कार्बोहायड्रेटचे अतिरिक्त प्रमाण हे मधुमेहाचे मुख्य कारण ठरू शकते। काही तज्ञांच्या संशोधनानुसार कर्बोदकांचे प्रमाण जर शरीरामध्ये कमी ठेवल्यास टाइप 2 डायबिटीज होण्याची शक्यता ही कमी असते। आपल्या भारतीय आहारात भात आणि गव्हाचं प्रमाण जास्त असतं, म्हणजेच यामध्ये कर्बोदकांचं प्रमाण जास्त असल्यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणाचं हे मुख्य कारण असतं। पण काही तज्ञांच्या म्हणण्यानुसार आपण प्रथिनयुक्त म्हणजे प्रोटीन्स आणि तंतुमय पदार्थ म्हणजेच मोड आलेली कडधान्य आणि हिरवा पालेभाज्या यांचा आहारात जास्त समावेश करावा। याचा अर्थ असा बिलकुल नाही की गहू तांदूळ खायचेच नाही। मित्रांनो, आपल्या शरीराला कार्बोहायड्रेटची सुद्धा आवश्यकता असते, पण तज्ञांच्या म्हणण्यानुसार कार्बोहायड्रेटचे प्रमाण शरीरामध्ये कितपत हवे हे आपल्या शरीराचा प्रकार आणि सध्याची आरोग्याची स्थिती यावर अवलंबून असते। कार्बोहायड्रेट नसलेला आहार घेणे हे शक्य नाही। जर असे झाल्यास ते आपल्या शरीरास घातक ठरू शकते, म्हणजेच आपल्या मेंदूला पुरवठा होणाऱ्या ग्लुकोजवर याचा परिणाम होऊ शकतो। नाश्त्याला तुम्ही नक्की कोणकोणते पदार्थ खायला हवे? तांदळाची इडली खाण्याऐवजी तुम्ही ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची इडली खाऊ शकता। तसेच रव्याचा उपमाऐवजी तुम्ही बाजरीचा आणि राळ्याचा उपमा सुद्धा खाऊ शकता। त्यासोबतच मोड आलेली कडधान्य याचा सुद्धा तुम्ही समावेश करू शकता। तसेच आणि फळांचा रस आणि उकडलेलं अंड यांचा सुद्धा तुम्ही समावेश करू शकता। तसेच सुका मेव्यांचा वापर अँटीऑक्सिडंट म्हणून तुम्ही इथे वापरू शकता। दुपारच्या जेवणात वाटीभर भाज्यांचं सलाड, फळांचं सलाड, वाटीभर भात, दही यांचा समावेश तुम्ही करू शकता। पण गहू तांदळाचं प्रमाण कमी ठेवल्यास हे तुम्हाला लाभदायक ठरू शकते। तसेच आपल्या ताटातील पावभागात चिकन, अंडी, मासे यांचं प्रमाण असणं हे केव्हाही लाभदायकच असतं। रात्रीच्या जेवणात चपाती, भात हे पूर्णपणे टाळा असे आहार तज्ञ सांगतात। त्याऐवजी तुम्ही सूप आणि सहज पचणारे पदार्थ यांचा समावेश तुम्ही रात्रीच्या जेवणात करू शकता। तेल, तूप, पाम तेल, साई असलेले दूध यांचे आहारातले प्रमाण अत्यंत कमी करा। त्याऐवजी तुम्ही राईस ब्रॅन तेल, मोहरीचं तेल यांचा वापर करावा। तसेच चिकन, अंड्याचा पांढरा भाग, मासे, ताक यांचा आहारातील प्रमाण वाढवावे। ज्वारी, बाजरी, नाचणी यांच्या आहारात रोज वापर केल्यामुळे त्याचे अनेक फायदे आहेत। तसेच पांढऱ्या भातापेक्षा तुम्ही ब्राऊन राईस खाल्ल्यास याचा सुद्धा तुम्हाला अत्यंत लाभ होईल। तसेच चिकन, मटन, मासे, अंडे हे तर आहेतच, पण प्रथिनयुक्त आणि तंतुमय पदार्थ याचे आहारात जास्त सेवन असल्यास आणि गहू तांदूळ यांचे सेवन अगदी कमी प्रमाणात असल्यास तुमचा मधुमेह नियंत्रित राहू शकतो, कोणतेही औषध न घेता। तर मित्रांनो, हे होते दीर्घ आयुष्य जीवन जगण्यासाठी आहार। तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा। आणि हेल्दी जीवन जगण्यासाठी तुम्ही नक्की कोणकोणते उपाययोजना करता हे सुद्धा आम्हाला सांगा। तसेच चला निघू या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका।